संस्था बुडवून जगायची काही जणांना सवय लागली, पण यंदा दुसऱ्यांदा विशाल पाटलांचा पराभव करणार असा विश्वास भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटलांनी केला. इतकंच नव्हे तर चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांवर केलेल्या आरोपांनाही संजय काकांनी दुजोरा दिला. विशाल पाटील भाजपकडून पाकीट घेऊन उभे राहिल्याबाबत कदाचित चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी सांगितलं असावं. हा पैलवान विशाल पाटलांच्या भानगडीत 2-4 दिवसांमध्ये दोघेजण बाहेर काढतील असं देखील संजय काका पाटलांनी सांगितलं. प्रतिस्पर्धी तिघही आहेत, तिघही मैदानात उतरलेला आहे. त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे. जनता जनार्दन ही त्या आपण अदालतमध्ये गेलेलो आहे. उद्याच्या ह्या 7 तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये ही अदालतचा निकाल होईल आणि तो 4 जूनला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातो. चंद्रहार पाटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केला आहे की भाजपचं पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले म्हणून. नाही, माझ्या कानावर नाही आलं. पण काय सांगता येत नाही. त्यांनी केलेल्या आरोपात त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही. पण त्यासाठी मला हे स्टेटमेंट माहिती नाही. पण ज्या अर्थी पैलवान चंद्रहार पाटलांनी हे स्टेटमेंट केलं त्या अर्थी त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील. त्यांनी काय भानगडी केल्या काय नाही त्याचे 2-4 दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील. पुन्हा मी एकदा त्याला आवाहन करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस. त्यानं काल अर्ज ठेवला, मैदानात आलेला आहे. आत्ता सुरुवात झालेली आहे. जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली, पिक्चर तर अजून 4 दिवसात सुरू होईल. ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या, भ्रष्टाचार केला, अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं, साखर कारखाना, प्रकाश ॲग्रो, दूध संघ, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना, प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प, असे 8-9 उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत. ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत. मी एक खमक्या मनुष्य आहे. संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे. म्हणून मला 2दा, एकदा तुझ्या भावाचा, एकदा तुझा 19ला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं पोलखेल केले जाईल.